छाटणी केली आणि इकडे केळीची पण मस्त अशी छाटणी केली. हे पण सगळं मोकळं केलं. गोकर्णीचं वेल पण काढून टाकलं. तर अशी केली आपली परस बाग आता. आणि हा केळीचा जो घडा आहे ना, तर तो आता मस्त असा पिकन. कारण याला आहे ना इकडून सगळं छाटणी केली, म्हणजे पानं आहे ना केळीचे सगळे कापून टाकली. आणि आता इथे ना ऊन लागतंय मस्त, तर भारी असं पिकणार आहे हा घड. नातू झाला काय? हो, अभिनंदन तुमचं. तर मैत्रिणींनो, आज चाललेलो आहोत शेतात. आणि शेतात जायला आम्हाला आता ह्या कपाशीतूनच रस्ता आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा कापूस फुटलेला आहे. आणि इकडे संदीप दादाचा कापूस आहे, हा पण खूप छान फुटलाय. तर यंदा दिवाळी आता शेतकऱ्यांची शेतामध्येच होणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चाललंय आज शेतात. आता खूप दिवसातून शेतात चाललोय, कपाशीतून चाललोय. तर आता सगळा कापूस आहे ना, पहा सगळा एकाच वेळेस फुटलाय. दिवाळीचा सण पण जवळ आलाय आता, आणि कापूस पण फुटलाय. आता खूप शेतकऱ्याची धावपळ सुरू झालेली. आम्ही पण चाललोय. आमच्या शेतामध्ये आहे ना मकाचं खळस सुरू आहे, तर मग त्याच्यामुळं चाललोय आता चक्कर मारायला. तर इकडे संदीप दादाचा कापूस तो पण फुटलाय भरपूर. अयो, कुसळ बरं काय, कुसळ चिटकन सगळं. पावसामुळे लय गवत झाले आता बांधावर, सगळे गवत झालेत रानाने. लय फुटलाय कापूस. आमच्या शेतात मका आहे, त्याच्यामुळे काय मकाचं खळं एकाच वेळेस केलं ना मशीनमधून काढता येते. फक्त मका वाळवायचीच मेहनत घ्यावं लागते, बाकीचं काही नसतं मकाचं एवढं. 15 रुपये किलो कापूस वेचायला. 20 पण म्हणतात, पण 20 नसते देत शेतकरी, एवढं थोडं देतात. तर असं भरपूर फुटलेला कापूस वेचायला आहे ना, खूप अशी मज्जा येते. एकदम लोण्याच्या गोळ्यासारखं हाताला मऊ मऊ लागतं आणि मस्त असा कापूस उपसायचा. तर दिवसभर महिला 75 किलो 80 किलो असा कापूस वेचतात. तर 8-15 दिवसामध्ये हा सगळा कापूस महिला वेचत असतात आणि भरपूर असे पैसे या नगदी पिकाचे कमवत असतात. तर शेतकऱ्यांचं हे कापूस कांदा हे नगदी पिकं असतात. आणि मजूर लोकांचे पण हे या सीझनमध्ये खूप असं त्यांनाही फायदा होत असतो. तर आमच्या शेतातल्या शेजाऱ्यांना झालेला आहे नातू, तर आता त्यांच्याकडून पेढे घेणार आहोत. तर म्हटलं चला आता चक्कर पण मारू आणि विमल अक्काला पण भेटू. तर नातू झाल्याचा आनंद पहा. नातू झाला काय? हो, अभिनंदन तुमचं. अभिनंदन. तुमच्या तोंडात घालते ना बाई पेढा. अहो खा, टिकली हाये. नातू झालाय तुम्हाला. बरं झालं लय भारी झालं हो खरंच. कापू हाताय ना, आता आवाज होते मोठे मोठे. बाई म्हणे ज्योतीचं खरं बाई, आता वर हात केला लवकर पिढी घेऊन ये. मी विचारलं तर म्हणे घासायला गेला. तर सरकारी दवाखान्यातील जे आशा वर्कर आहेत त्या आलेल्या आहेत बाळाची नोंद घ्यायला. तर डिलेवरी झाल्यानंतर किंवा एखादी महिला गरोदर असल्यानंतर अशा पद्धतीने सरकारी दवाखान्यातले वर्कर जे असतात ते नोंद घेऊन जातात. पावसामुळे ना सगळ्या शेतात ना खूप गवत झाले, चालता पण येईना. इकडे हे शेतात पहा, फवारा मारलाय गवताचा, गवत जळून गेले. यायला पण भीती वाटते बाबा बिबटेची. तर मकाचे कणसं काढून ये ना अशा पद्धतीने इथं बांधावर ठेवले, कारण पावसाचा भरोसाच नाही, पाऊस सारखा चालूच आहे. पहा इतकी राळ झाली आता ही शेतीची. मकाच्या कणसाला भरपूर असे कापटा असल्यामुळे काय होतं, खराब नाही होत कणीस. हे पायाच्यात नवच निघणार कणीस एकदम मस्त, हे का कोरं कोरं. त्याच्यामुळं असे मांडलेत आता हे बांधावर, सगळीकडे बांधावर मांडलेत कच.
असे वाळायला घातले बघ ना त्यांनी. अजून काढायची राहिलेली बरीच. हा निर्मळ आहे एकदम वावर, गवत नाही काय नाही, मस्त आहे. रोज थोडं 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 काढतेत. सगळीकडचं आता शेतकऱ्यांची पावसाने राळ केलेली आहे आणि तेवढ्यातून पण पीक आहे ना, निदान खर्च तरी काढायचा असतो शेतकऱ्यांना. त्याच्यामुळं आता ही सगळं मेहनत करावं लागती. आता कापूससुद्धा सगळीकडं बरोबरच फुटला आहे आणि दिवाळी पण आता तोंडावर आली. आज सोंगलेलं दिसतं इकडं इकडं. कणसं मांडीत येत आणि ते घेऊन जातात. आता ही मका हे करायची, खळं करायचं, वाळायची. हे काय आज काढलेलं दिसतं ही. तर मैत्रिणींनो, आज आता खूप दिवसातून मी शेतात आले होते चक्कर मारायला, कारण आपल्या मकाचं खळ सुरू आहे. तर इतकं वावर आहे ना अजून, म्हणजे ओल आहे. तर त्याच्यामुळं मका आहे ना अशा पद्धतीने सोंगून मामाने त्यांनी असे बांधावर कणसं ठेवलेत. तर आता ऊन पडतंय जरा जरा, तर उन्हाने कणसं वाळतात पण. आणि अशा पद्धतीने हे कणसं ठेवले ना, तर कणसाला भरपूर असे कापटा असतात. तर त्यामुळं आतून आहे ना कणीस एकदम कोरच निघतंय का. कणीस आहे ना एकदम कोरं निघतं आतून. तर मकाच्या शेतीला काही म्हणजे पावसाचं एवढं मरण नसतं. तर आता असे कणसं ठेवून ना वाळवून घ्यायची आणि मग नंतर मशीनमध्ये घालून ज्यावेळेस मका तयार होईल ना त्यावेळेस मग भरपूर अशी वाळवायची मका उन्हात, तरच मग ती विकता येते. कारण मका वाळवायला आहे ना भरपूर असं ऊन लागतं. तर आता इथपर्यंत मका काढायची झाली आणि रोज थोडी थोडी मका ते काढतात आणि गायांसाठी त्यांच्या म्हशींसाठी चारा घेऊन जातात मकाचा आणि कणसं अशा पद्धतीने हे काढून ठेवतात. तर शेती पण एकदम स्वच्छ आहे आपली, मस्त, अजिबात गवत नाही काही नाही. तर आता सगळीकडं शेतकऱ्यांचं सुगीचं हंगाम सुरू आहे आता आणि सगळीकडं कामं सुरू आहेत. कापूस वेचतंय, तर कोणी सोयाबीन काढतंय, कोणी मका काढतंय. तर असे सगळीकडं कामाचे दिवस आहेत आता सुगीचे. आणि दिवाळी पण आपली तोंडावर आलेली आहे. पण आता शेतकऱ्यांना अगोदर शेतीला बघावं लागतं आणि मग नंतर दिवाळी. तर मैत्रिणींनो, आज आलो होतो चक्कर मारायला ज्योती आणि मी. म्हटलं चला बघूया आता आपलं खळं कुठपर्यंत आलं आहे. तर आता अजून बरंच एक एकर मका काढायची राहिली. तर थोडी थोडी काढून ते बरोबर खळं करणार. तर चला, आनंद वाटतो असं बघितल्यावर मस्त. कारण आता दुसरं पीक पण आपल्याला शेतामध्ये करायचं आहे. तोपर्यंत आता ही खालची जी जमीन आहे ना ती पण वाळली पाहिजे. दुसऱ्या पिकाला पण याला नांगरता आलं पाहिजे. तर त्यामुळं ही मका एकदा काढून घेतली ना तर ही शेती पुन्हा नांगरून आणि दुसरं पीक करता येतं. तर आता पाऊस उघडला आहे जवळजवळ आणि आता शेतकऱ्यांचं सगळीकडं सुरू झालेली आहे सुगी. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.